फेब्रुवारी महिना आला की प्रत्येक गावात गोंगाट होतो तो जत्रेचा। जत्रा म्हणजे एक आनंदाचं पर्व जे खूप काही सांगूनही शब्दांनी व्यक्त करता येत नाही। ती एक अशी वेळ असते जेव्हा गावातील प्रत्येक जण मिळेल तसा आपल्या पद्धतीने मटण चिकनचा बेत आखत असतो। येणारा पाहुणा रावळा पोटभर खाऊन समाधानी आणि तृप्त होऊन गेलाच पाहिजे, हीच या जत्रेची एकमेव पद्धत। पोट भरेपर्यंत खा म्हणण्यापेक्षा पोट फुटेपर्यंत खा अशी अर्जव आणि विनंती जत्रा करणाऱ्यांच्यामध्ये पाहायला मिळाली नाही तर नवलच। या जत्रा यात्रांचा अनुभव तुमच्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी घेतला असेलच। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। ग्रामीण भागात तर आजही या यात्रेची मजा काही औरच वाटते। घरोघरी पेटलेल्या चुली आणि लालसर तरी आलेल्या मसालेदार चिकन मटनचा घमघमाट पाहून अनेक जण किती लांबून प्रवास करून आले ते खायला हे विसरूनच जातात। हातावर वर्गळ येऊपर्यंत तांबड्या पांढऱ्या रश्श्याची मजा नाही घेतली तर मग कसली यात्रा, असे या यात्रा जत्राचं विशेष महत्त्व। एवढंच नाही बरं का, जत्रा म्हटलं की एक संधी मिळते ती पुन्हा एकदा जुन्या भेटी, नवीन गप्पा आणि भव्य उत्साहात सामील होण्याची संधी। जत्रा म्हणजे एक महत्त्वाचा सामाजिक घटक जी केवळ आनंद मस्ती आणि चवच नाही तर एक परंपरा आहे, एक उत्सव आहे जो अनेकांच्या हृदयात घर करून जातो। एक गाव सोडून दुसऱ्या गावात जाणं, पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा उत्सव एक संप्रेषणाचं साधन आहे। त्यात असतो एक वेगळा आनंद जो शब्दात सांगता येत नाही। जत्रा ही एक अशी गोष्ट आहे जी जिवंततेचा आणि आपुलकीचा प्रतीक आहे। मग काय म्हणताय, तुमच्या गावची यात्रा झाली का? झाली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हेही नक्की कमेंट करा। यासाठी पाहत रहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।